सरकारचा चहापान विरोधकांचा बहिष्कार. ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्यासोबत चहापान कशाला? सरकारवर टीका करत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. सरकारचं चहापान आणि विरोधकांचा बहिष्कार. मात्र उद्यापासून उपराजधानीमध्ये हिवाळी अधिवेशन रंगणार. मुंडवा जमीन घोटाळा, नाशिक वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता. विधिमंडळात सरकारची लागणार कसोटी. इंडिगोच्या गोंधळाचा आमदारांना जबर फटका. अनेक आमदारांची विमानाची तिकीट रद्द. उद्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांना रस्ता मार्गे उपराजधानी गाठावी लागणार. इंडिगोवर कारवाईची कुऱ्हाड. कोसळणारं 4 सदस्यीय समिती चौकशी करणार. उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती. इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप. रद्द झालेल्या फ्लाईटचे पैसे परत देण्याच्या सूचना. उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी केलं स्पष्ट. इंडिगोच्या गोंधळादरम्यान डीजीसीएची कंपनीच्या सीईओंना नोटीस. 24 तासांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश. गोव्याच्या आरपोरातील एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट. स्फोटामध्ये 25 जणांची मृत्यू झाल्याची माहिती. तर मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मधून हलवले जात असल्याची अफवा. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये अफवेमुळे गोंधळ. पोलिसांनी आश्वस्त केल्यानंतर गोंधळ शमला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 14,000 नावं एकाच सारखीच. प्रभाग क्रमांक 8 मधील मतदारांचं प्रभाग 19 मध्ये सत्ताधाऱ्यांकडून जबरदस्तीनं स्थलांतर. ठाकरे गटाचा गंभीर आरोप. एकच महाराष्ट्र केसरी भरवा. चंद्रहार पाटील यांचा आग्रह. कोल्हापुरात चंद्रहार पाटील उभारणार आंदोलन. मिठी सफाईसाठी बीएमसीला नवं कंत्राटदाराच मिळेना. गरज पडल्यास जुन्याच कंत्राटदारांना कामं दिली जाण्याची शक्यता. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. स्वतंत्र कारशेड शिवाय मेट्रो 9 धावण्याची शक्यता. एमएमआरडीएचा निर्णय. दहिसर भाईंदर मार्गिकेतील 2 कारशेड रद्द झाल्यानं ओढावली नामुष्की. नायलॉनच्या मांजामुळे 3 वर्षाच्या मुलाचा गळा कापला. छत्रपती संभाजीनगरच्या सेंट्रल नाका परिसरातली घटना. घटनेनंतर नागरिकांमध्ये कमालीचा संताप. बीडच्या नांदगावमध्ये ग्रामपंचायत शिपायाला अमानुषपणे मारहाण. महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप. 8 ते 10 जणांकडून मारहाण करण्यात आले सुद्धा माहिती. तर जखमी शिपायावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सामूहिक अत्याचारानं ठाणे आदरलं. धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार. ठाणे फॅमिली कोर्ट परिसरातली घटना. प्रगतीनंतर सुद्धा आरक्षण न्याय्य कसं? माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मर्मासमोर ठेवलं बोट. सर्वोच्च न्यायालय सामान्य माणसासाठीच. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केला अधोरेखित. सीमा शुल्क रचनेमध्ये सुधारणा करणार. अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती. मार्च पर्यंत विकास दरामध्ये 7% पोहोचणार. राज्य सरकारचा कृषी सौरपंप लावण्यात विश्वविक्रम. 1 तासात 40,000हून अधिक सौरपंप लावण्याचा विक्रम. गिनीज बुकनं विक्रमी कामगिरीचं प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांना केलं बहाल. अमेरिकन शिष्टमंडळ भारतामध्ये येणार. व्यापार करार आणि वाटाघाटींची शक्यता. 10 डिसेंबर पासून 3 दिवस होणार चर्चा. क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पलाशनं दिली माहिती. आगामी T20 मालिकेसाठी गिलला हिरवा कंदील. गिल तंदुरुस्त असल्याची बोर्डाची माहिती. बिरसा मुंडा जयंती निमित्त भव्य पारंपरिक मिरवणूक. वसमत शहरामध्ये जल्लोषमय वातावरण. आदिवासी संस्कृतीचा परंपरेचा एकात्मतेचा आविष्कार.